नमस्कार. तर आजचा आपला दिवस आहे तिसरा आणि आजचा रंग आहे राखाडी, ग्रे कलर. ग्रे कलर म्हणजेच राखाडी कलर, बरोबर. आता या ग्रे कलरचं जे महत्त्व आहे आपल्या आरोग्याच्या संबंधी, तर त्या संदर्भात आपण आज बोलत आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं, ग्रे हा शब्द समोर आला तर आपल्या लगेच लक्षात येतं ग्रेइंग ऑफ हेअर्स. ओके. एक म्हण आहे, नथिंग इज परमनंट एक्सेप्ट चेंज, बरोबर. बदल हा काळानुरूप होतच असतो, त्यामुळं तो एक्सेप्ट करणे आपली नॅचरल नीडच आहे. पण हे ग्रेइंग ऑफ हेअर्स, केस पांढरे होणे, हे साधारणतः ठराविक वयानंतर नैसर्गिक आहे. सपोज 45 नंतर, 40 नंतर केस पांढरे होणे, त्याला आपण म्हणतो प्रॉपर एजिंगनं ग्रे झालेले केस, म्हणजेच योग्य वयात योग्य त्याप्रमाणे पांढरी होणारी केस. ओके. आता सध्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि फास्ट फूडच्या काळामध्ये, जंक फूड थोडक्यात तुमच्यासाठी, पिझ्झा, बर्गर, मोमोज, वेगळ्या आवडीचे पदार्थ आहेत, चायनीज भेळ, याच्यामध्ये आत्ताच्या येणाऱ्या तरुण पिढीमध्ये किंवा आत्ता जस्ट शाळेत 7वी-8वीला असणारी मुलं, यांच्यामध्ये केसांचा पांढरेपणा सुरू झालेला आहे, केस पांढरे होणे. मग ह्याला आपण काय म्हणतो, प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स, म्हणजे वेळेच्या आधी केस पांढरे होणे. आता हे का होतात, तर हे बघणं गरजेचं आहे. वेळेच्या जी गोष्ट नैसर्गिकरित्या वेळेत व्हायला पाहिजे ती त्या वेळेतच व्हायला पाहिजे, ज्या वयात व्हायला पाहिजे त्या वयातच व्हायला पाहिजे. जेव्हा ती गोष्ट वयाच्या अगोदर होते, त्याचा अर्थ काय, की झीज लवकर होत चाललेली आहे शरीराची, कुठंतरी बिघाड आहे. तर अशा काही कंडिशन आहेत की ज्या वयाच्या अगोदर होत आहेत, जसं की प्रीमॅच्युअर ग्रेइंग, प्रिकॉशियस प्युबर्टी. म्हणजे पूर्वी बघा, स्त्रियांमध्ये साधारणतः 7वी-8वीमध्ये पाळी यायची, पण आता त्या मुलींमध्ये साधारणतः वयाच्या 9 वर्षात किंवा 8व्या-9व्या वर्षीच त्या मुली मोठ्या होत आहेत, पाळी येते. तर ह्याला प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतात. म्हणजे ॲव्हरेज वय होतं मुलींचं पाळी येण्याचं, त्याच्या आधी आता मुलींना पाळी यायला सुरुवात झालेली आहे. त्याप्रमाणेच हा सगळा जो भाग आहे प्रीमॅच्युरिटीचा, तर हा का उद्भवला आहे, तर सगळ्यात ह्याचं महत्त्वाचं कारण आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर. आणि हे जे आजार आहेत हे आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्यामुळेच होणार. म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल केल्यावर, आहारात बदल केल्यावर आणि नैसर्गिक आहार खाण्यामुळे हे तुम्हाला टाळता येऊ शकतात. याच्यासोबतच तुम्हाला होमिओपॅथिक तज्ज्ञाचा सल्ल्याद्वारे होमिओपॅथिक मेडिसिन यामध्ये उपयुक्त आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये, तर तुम्ही ते पण घेऊ शकता होमिओपॅथिक तज्ज्ञाच्या सल्ल्याने. तर अशी औषधं होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत. दुसरी बाब, नाण्याची दुसरी बाजू ही झाली आपण वयाच्या अगोदर एजिंग प्रोसेसची. आता काहींमध्ये एजनुसार काही सायकोलॉजिकल चेंजेस होत असतात, जसं की स्त्रियांमध्ये पोस्ट मेनोपॉझल सिंड्रोम असतो, तसंच पुरुषांमध्ये 60नंतर, 60 बुद्धिनाटी म्हणतो. तर ह्यामध्ये काय होतं की बदल झालेला असतो शरीरात, पण तो मनाला एक्सेप्ट होत नसतो. त्यालाच आपण जेरियाट्रिक सायकोलॉजी म्हणतो. तर ह्याच्यामध्ये
सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर यू हॅव टू रिस्पेक्ट नेचर अँड यू हॅव टू ॲक्सेप्ट द चेंजेस इन युअर बॉडी अँड विथ युअर रेग्युलर डायट, रेग्युलर exercise and regular medication and meditation, you can overcome all these changes. तर ठराविक वयानंतर, योग्य वयानंतर केस पांढरे व्हायला लागल्यावर घाबरू नका. तेच जर वयाच्या अगोदर व्हायला लागली तर सतर्क व्हा. आपल्या लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन आणा, आहारामध्ये चेंज करा, होमिओपॅथिक तज्ज्ञाचा सल्ला घ्या.